नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी बेली फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण राजगिराचे पीठ कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला काय साहित्य घेतले बघूयात। तर त्यासाठी मी इथे राजगिरा घेतलेला आहे। क्वांटिटी तुम्ही कितीही घेऊ शकता। तर मी इथे 1 पाव राजगिरा घेतलेला आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे आणि तिला छान तापू द्यायची। मग त्याच्यामध्ये राजगिरा टाकायचा आहे। राजगिरा हा खूप हेल्दी आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा स्रोत असतो आणि पचायलाही हलकं असतं। कॅल्शियम असतं, आयर्न भरपूर प्रमाणात असतं आणि हार्टसाठी तर फारच उपयुक्त आहे। आपलं कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि फायबरही खूप असतं। मीडियम गॅस ठेवायचा आहे, सारखं परतत राहायचं आहे। तुम्ही आता बघू शकत आहात की लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे। गॅसचा फ्लेम मंद करायचा आहे। पण उपवास हा कशासाठी करतो? आपल्या शरीराला आराम मिळावा म्हणून करतो। जशी गाडी आपण कंटिन्यू चालवत नाही तसं शरीरालाही आराम द्यायला पाहिजे। तर त्यासाठी हे उपवास असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीराला आपण हेल्दी काय खाऊ शकतो, आपण कसं शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात देऊ शकतो। तर त्यासाठी खास हा राजगिराची भाजणी आपण इथं करत आहोत। राजगिरा भाजला गेलेला आहे, त्याला काढून घेऊयात। राजगिरा पुन्हा टाकायचा थोडासा आणि थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे याचं पीठ खूप छान होतं। छान त्याला परतवायचं आहे। राजगिरा हा थोडासा भाजून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिटं आणि त्याला फुटत आला की थोडा गॅस बारीक करायचा, म्हणजे लाह्या जळत नाहीत, म्हणजे राजगिरा जळत नाही। आता राजगिरा पूर्ण भाजून झाल्यावर त्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णतः गार झाल्यावर मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकत आहात की राजगिरा छान लालसर झालेला आहे थोडासा आणि ह्या स्टेजला काढून घ्यायचा आहे। आता राजगिरा गार झाल्यावर मी मिक्सरमधून त्याला फिरवून घेतला। तुम्ही बघू शकत आहात खूप सुंदर असं राजगिराचं पीठ रेडी झालेलं आहे आणि भाकरी करताना याची तुम्ही भाकरी करू शकतात, शिरा करू शकतात आणि भाकरी करत असाल तर गरम पाणी मध्येच भाकरीचं पीठ भिजवा, म्हणजे मऊसूत आणि छान भाकरी होते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान कॉमेंटही करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू।